झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यात 10 संशयित उतरल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि तब्बल 2 दिवस ठाणे पोलीस या संशयितांना शोधण्याच्या कामाला लागले। मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही, कारण असं काही घडलंच नसल्याचं आता उघड झालंय। उलट या संशयितांबाबत खोटी माहिती देणारा वॉचमन दुर्गा प्रसादसह इतर तिघांना तुरुंगाची हवा खावी लागलीय। घोडबंदर रोडवरच्या ग्रीन हिल इमारतीचा रखवालदार दुर्गा प्रसाद याची पत्नी रिंकूचा वाढदिवस रविवारी होता। दुर्गा प्रसादचा भाऊ श्याम आणि संदीप शर्मा यांनी वाढदिवस साजरा केला। याच वेळी मध्यरात्रीच्या सुमारास काही जण या सोसायटीच्या इमारतीजवळ बाथरूमला आले होते, त्यामुळे त्यांच्यात आणि वॉचमनमध्ये वाद झाला। हे तरुण मारहाण करतील या भीतीनं दुर्गादासनं पोलिसांना खोटी माहिती दिली। सुमो गाडीतून 6 तर झेन गाडीतून 4 असे 10 संशयित पाठीवर बॅग घेऊन उतरल्याची माहिती या वॉचमननं दिली होती। त्यामुळे पोलिसांनी शहरातल्या सर्व रस्त्यांची नाकाबंदी केली। प्रत्येक हॉटेल आणि लॉजची कसून तपासणी केली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही। अखेर पोलिसांनी शक्कल लढवत या प्रकाराचा पर्दाफाश केलाय आणि खळबळजनक माहितीमुळे ठाणे पोलीस 2 दिवस कामाला लागले। खोटी माहिती देणाऱ्या दुर्गा दाससह 4घांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे। दुर्गा प्रसादने फोन केला। तो आता तिथून पत्नीला घेऊन बाहेर जाऊ शकत नव्हता। त्याला त्याच्या मनात भीती होती की हे लोक आपल्याला कुठेतरी अडवतील, काहीतरी करतील, म्हणून त्याने पुन्हा पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं आणि सांगितलं, हकीकत रचली का असे 10 लोक, पहिल्यांदा 6 लोक आले। ते काळे कपडे परिधान केलेले होते, त्यांच्यावर सॅक बॅग होत्या, पठाणी ड्रेस होते। साधारण त्याने असं भासवलं की हे संशयित कोणीतरी अतिरेकी असावेत, असं त्याने चित्र उभं केलं। ह्या वॉचमन दुर्गा प्रसाद यांनी जी माहिती दिली तशा वर्णनाची कुणी अतिरेकी इसम आणि त्या वर्णनाच्या गाड्या, ज्या 2 गाड्यांचं वर्णन दिलं होतं, त्या गाड्यांचा शोध मोहीम राबवली, परंतु कुठेही काहीही कुणालाही काही हस्तगत झालं नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।